तर नक्कीच 7:56 घड्याळाची वेळ दाखवते. सामना चालू. पंचांकडून ग्रीन सिग्नल, पंचांकडून हिरवं कंदील. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला खाता उघडू दिला नाहीये. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू अप्रतिम फेकला गेला. गोलंदाजाचं नाव आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. ऋषिकेश आपण पाहू शकाल गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताना. पहिला चेंडू वेगवान चेंडू. हा चेंडू आपण पाहू शकाल कुठल्याही स्पॉट मध्ये आपटलेला चेंडू. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतोय, उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये या चेंडूवरती. लगातार 2 चेंडू निर्धाव खेळवलेत फलंदाजाला. 2 चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे मोठे फटके घेऊ दिलेत नाहीयेत. तर अकाउंट देखील ओपन करून आहेत. मात्र यावेळी थांबवेल कोण, तर यावेळी थांबवेल लॉंग ऑनचा खेळाडू. अप्रतिम झेल पकडलाय, झेल संपुष्टात आणलाय. मंगेश फडके नावाच्या मोठ्या खेळाडूचा खेळ. फलंदाज बाद 0 धावसंख्येवर. धन्यवाद. 3 चेंडू आणि अप्रतिम खेळ दाखवताना वलवली संघ आपल्याला दिसून येतोय. या चेंडूवरती विकेट संपादन करून सोडली आहे. गोलंदाजाचं नाव ऋषिकेश आपण पाहू शकाल. तर हाच ऋषिकेश अप्रतिम खेळ दाखवताना अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळत असते या खेळाडूच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजीमध्ये धुरा सांभाळताना पहिल्या 3 चेंडूवरती खाता उघडू देत नाहीये. आणि कोपरोलीचा स्टार खेळाडू, कोपरोलीचा सुपर हिरो, कोपरोलीची रन मशीन म्हणून ओळखला जातो तो खेळाडू म्हणजेच मंगेश फडके. या मंगेश फडकेला बाद केलं या खेळाडूनं. विक्रम रचलाय. अप्रतिम खेळी यावेळी गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवून देतो हा खेळाडू ऋषिकेश. त्या गोलंदाजाचं नाव पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीची धुरा सांभाळताना. 4था चेंडू घेऊन सज्ज. समोर नौका खेळाडू नितीन पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा एज लागली आहे. एसटी रक्षक काम तमाम करतोय. सलगता बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झटका. तर यावेळी फलंदाज बाद झालाय. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून. झालंय काय या कोपरोली संघाला, कारण की जे 2 खेळाडू कोपरोली संघाला चांगली सुरुवात देत असतात त्या 2 खेळाडूंना बाद केलं गेलंय. गोलंदाजी करणाऱ्या ऋषिकेशनं नितीन पाटील नावाचं वादळ आपण पाहू शकाल कित्येकदा मैदानात घोंगावताना दिसून येत असतं. मात्र त्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय या ऋषिकेशला. छोटा खेळाडू मात्र कामगिरी पाहू शकाल किती मोठी करताना दिसून येतोय. पुन्हा एकदा तोच ऋषिकेश विकेट हॅट्रिक घेईल का या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक, तर आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक साधण्याचा काम करेल का हा खेळाडू पाहणं अति महत्वाचं. तर विकेट हॅट्रिकच्या शोधात गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय ऋषिकेश. समोर नवीन खेळाडू रोहित पाटील. हा चेंडू अप्रतिम चेंडू. गुडलँड स्पॉट मध्ये वेगाने आपटलेला चेंडू. पुन्हा एकदा डोकेदुखी ठरताना फलंदाजाला थांबवलं गेलंय. अप्रतिम खेळी पाहू शकाल. मेडन षटक फेकण्याच्या आशेत गोलंदाजी. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आणलाय आणि 5 चेंडू मध्ये 2 गड्यांना बाद करत कुठल्याही प्रकारचा खाता खोलू दिला नाहीये कुठल्याही फलंदाजाला या गोलंदाजानं. शेवटचा चेंडू मेडन षटक होईल का. हा चेंडू अप्रतिम फटका. गॅप शॉट सिलेक्शन. टेकिंग गॅप. चेंडू वेगानं पळतोय. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या मदतीतून चेंडू गॅप मधून फिरकावला होता. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकांना धाव लगावली. चेंडूला पकडला, फेकला. तोपर्यंत 2 फलंदाजामध्ये सुरेख तालमेल या चेंडूवरती दिसून आलं. 2 धावा चोरताना हे 2 फलंदाज आपलं सांघिक अकाउंट आणि आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करण्याचा मान राखलंय. फलंदाज रोहित पाटीलनं स्वतः कर्णधार असेल आणि कर्णधाराचं उत्तरदायित्व काय असतं या चेंडूवरती दाखवून दिलं. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर नजर टाकली. दृष्टिक्षेपामध्ये धावा आढळल्या जात आहेत. त्या 2 गडी बाद 2 वरती. प्रथमतः फलंदाजी कोपरोली संघाच्या वाट्याला. मंगेश पाटील आणि नितीन पाटील बाद झालेत. त्याच्यानंतर रोशन पाटील आणि रोहित पाटील आपण पाहू शकाल मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. हे 2 पाटील बंधू आहे. यावेळी आपल्यातील नक्कीच चांगली साजेदारी बनवण्याच्या आशेमध्ये फलंदाजी करण्यासाठी तयार झालेत. तर या साजेदारीला तोडण्याचं काम कोणाकडे असणार आहे, तर नवीन गोलंदाज निवडला गेलाय रमेश श्रीवास्तव. हा चेंडू पुन्हा एकदा एज लागलेली फर्स्ट स्लिपला असलेला क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. चेंडूला पकडतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. वेगवान चेंडू फेकणं हे वलवली संघाचं वैशिष्ट्य झालंय. तर ह्याच तो वलवली संघ आपण पाहू शकाल यावेळी वेगवान चेंडू फेकत समोरच्या गोलंदाजांना मात्र चकवा देताना दिसून येतोय.
रमेश श्रीवास्तव पुन्हा एकदा सज्ज दुसरा चेंडू टाकण्यासाठी. अप्रतिम चेंडू पहिला फेकला, आता दुसरा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा फक्त डिफेन्स केला चेंडूला आणि एक धाव चोरण्याचा प्रयत्न. पलकुटी एक धाव संघासाठी अल्लाददायक ठरताना संघ जाऊन पोहोचला या एका धावेच्या मदतीनं 3 वरती. पहिली धाव आपण पाहिली तर नक्कीच रोहित पाटीलनं आपल्या फलीच्या माध्यमातून कलेक्ट केली आणि त्याच्यानंतर रोशन पाटील देखील आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय एका धावेच्या मदतीनं. 2 चेंडूवरती 1 धावेवरती नाबाद खेळतोय हा रोशन पाटील. तोच रोशन पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक करेंटवरती. या चेंडूवरती पुन्हा एकदा थांबवलाय फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी. तर नक्कीच रोहित पाटील, माफ करा मी रोशन पाटील म्हटलं असेल तर रोहित पाटील आपण पाहू शकाल एक मोठा खेळाडू असेल या कोपरोळी संघाचा आणि हाच रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा चेंडू क्रॉस बिटल खेळण्याचा प्रयत्न. टायमिंगचा अभाव या फटक्यामध्ये, तर संपर्क झाला नाहीये. चेंडू आणि फलीमध्ये मिलन फारसं चांगलं झालं नाहीये. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. झालंय काय या कोपरोळी संघाला, असे प्रश्नचिन्ह आमच्या मंचावरती, असे प्रश्नचिन्ह कोपरोळी संघाच्या खेळण्यामध्ये उद्भवले जात आहेत. तर या प्रश्नचिन्हांना आला घालावा लागेल. या प्रश्नचिन्हांना आला घालण्यासाठी मोठे फटके घ्यावे लागतील, कारण की नितांत गरज भासली आहे मोठ्या फटक्यांची, आवश्यकता भासली आहे मोठ्या फटक्यांची. तोच मोठा फटका घेण्याचा नाद, तोच मोठा फटका घेण्याचा मोह आवरता आला नाहीये. वेगवान चेंडू, चेंडू मधील सलोखता, चेंडू मधील समीपता ओळखू शकत नाहीये आणि यावेळी तिसऱ्यांदा लगातार डॉट चेंडू खेळलाय रोहित पाटीलनं. 4 निर्धाव चेंडू खेळलेत, फक्त 2 धावा आपल्या फलीमधून दाखवून दिलेत या खेळाडूंना. हा चेंडू पुन्हा एकदा फिरकावला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ऋषी आपण पाहू शकाल येतोय, चेंडूला पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत 1 धाव चोरताना दोन्ही फलंदाज. आपल्या पायांतील वेग, आपल्या मनगटातील ताकद आपण पाहू शकाल या चेंडूवरती ढकलून दिली आणि त्याच्यानंतर 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरसावेल. संघ जाऊन पोहोचलाय एका धावेच्या मदतीने 4 या धावसंख्येवर. दुसरं षटक समाप्त. 2 षटकानंतर 4 धावा, 2 गडी बाद कोपरोळी संघ. विजय. तर नक्कीच गलती से मिस्टेक, यावेळी मिस्टेक काय झाले असतील कोपरोळी संघाच्या, तर रोशन विचार केला कोपरोळी संघाचा. जे 2 फलंदाज मोठे फलंदाज म्हणून ओळखले जातात या कोपरोळी संघाचे, ते 2 फलंदाज म्हणजेच मंगेश फडके आणि नितीन पाटील खाताही न खोलता तंबूमध्ये माघारी परतले आणि त्याच्यानंतर मात्र दयनीय अवस्थेत सापडलाय हा कोपरोळी संघ. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज निवडला गेलाय रोहन चिखलेकर, त्या गोलंदाजाचं नाव. हाच गोलंदाज पुन्हा एकदा रोहन चिखलेकर. पहिला चेंडू, हा चेंडू कार्पेटच्या आधार डोळाला चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी चेंडूला कलेक्ट करतोय, त्याच्यानंतर चेंडू गोलंदाजाकडे फेकला जातोय. तोपर्यंत 2 फलंदाजांमध्ये तालमेल चांगलं, आपल्या पायांतील वेग, आपल्या पायांतील लवचिकपणा यावेळी विकेटवरती दाखवून देत आहेत. 1 धाव पलकुटीच्या सहाय्याने चोरली जाते. एका धावेने संघ पुन्हा एकदा पुढे 5 धावा धावसंख्या फलकावर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन द वे. राईटी गॉट इट फ्लाइटी, दॅट साइड माइटी, माइट इट षटकार. तर नक्कीच या चेंडूवरती षटकार दाखवला. गरज होती या फटक्यांची आणि तो फटका दाखवून दिला या फलंदाजांना. रोशननं षटकार धावलाय. रोशन संघाच्या मदतीला धावून आलाय. हा चेंडू पंचांकडून इशारा, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या नियमावलीनुसार नियम क्रमांक 22 लागू पडला जातोय. अव्वंतरची 1 धाव संघासाठी. आपण पाहू शकाल येताना एका धावेने संघ पुन्हा एकदा पुढे धावसंख्या फलकावर दुहेरी अंकात 12 धावा या एका धावेच्या मदतीनं पुढे सरसावताना 12 धावा धावसंख्या फलकावर. स्ट्रायकर एंडवरती ज्या फलंदाजाच्या फलीनं 1 षटकार धावलाय तो फलंदाज म्हणजेच रोशन पाटील ऑन द स्ट्राईक. हा चेंडू अप्रतिम फटका, स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतो, फेकतो. यावेळी काय होईल, तर यावेळी पुन्हा एकदा माघारी जावं लागेल एका फलंदाजाला. फलंदाज बाद, धावचित्त स्वरूपात बसलेला अजून एक खतरा कोपरोळी संघाला.
आहे. तर नक्कीच यावेळी बाग लावला गेला विकेटचा, कारण की विकेट्सची गाठोडी बांधली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात आलेली विकेट्स आपण पाहू शकाल. फलंदाज बाद झालाय, तर नक्कीच रोहित पाटीलला बाद व्हावं लागलं. कारण काय, तर कारण आपल्या पायांतील वेग कमी असल्या कारणास्तव माघारी परतावं लागलं, कारण की यष्टीरक्षक चालक निघालाय. माफ करा, गोलंदाज यावेळी चालक निघाला असणार आहे. तर गोलंदाजानं काम तमाम केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश सोमवंशी. हा चेंडू गुडलाईन स्पॉट मध्ये चेंडूला पिक केलं, त्याच्यानंतर चेंडू बाउन्स चेंडूमध्ये अडून आला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाहीये या चेंडूवरती, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज रोहन चिखलेकर अप्रतिम गोलंदाजी, एक षटकार खाल्ला होता, मात्र त्याच्यानंतर ज्या प्रकारे आपले पाय सावरलेत, ज्या प्रकारे आपले स्वतःला सावरले या गोलंदाजानं, अप्रतिम. अशाच प्रकारच्या गोलंदाजी गरज असेल या वलवली संघाला. हा चेंडू टॉपेज लागली आहे फसलीच्या क्षेत्रामध्ये. सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडूला पकडतोय. तोपर्यंत दोन फलंदाज आपण पाहू शकाल. तर एक धाव चोरण्याचा मानस दाखवतायत आणि एक धाव चोरली देखील जाते या चेंडूवरती. एका धावेनं संघ 14 वरती मजाल मारतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना 14 धावा धावसंख्या फलकावर. गोलंदाज रोहन चिखलेकर पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक करेन वरती. नवीन फलंदाज अविनाश सोमवंशी स्ट्राईक करेन होती. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सेकंड क्षेत्ररक्षक पकडतोय, झेल संपुष्टात आणतोय या आणि अविनाश सोमवंशीचा खेळ. तर नक्की 3 षटक समाप्त. 3 षटकानंतर यावेळी या स्पर्धेचा नियम म्हणजेच 3 षटकानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. तर नक्कीच 4 षटकांचा सामना असेल, 5 षटकांचा सामना असल्या कारणास्तव आपण पाहू शकाल. तर यावेळी पप्पू पाडवी मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी गेलाय. फलंदाज आपण पाहिला होता. बाद झालेला फलंदाज कोण असेल, तर बाद झालेला फलंदाज अविनाश सोमवंशी यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. खाताही न खोता तंबूमध्ये माघारी परतलाय. 3 फलंदाजाचा विचार केला. मंगेश पाटील असेल, नितीन पाटील असेल, माफ करा, मंगेश फडके, रोहित पाटील आणि अविनाश सोमवंशी खाताही न खोलता माघारी परतलेत. तर नक्कीच आमचे अतिथी मान्यवर संतोष दादा चालके, आपण कुठे असाल, आपण यायचं मंचावरती, कारण की स्पर्धेचे आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत यावेळी. गोलंदाज पुन्हा एकदा निवडला गेलाय रमेश श्रीवास्तव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज या 2018च्या हंगामामध्ये ज्या खेळाडूंना हाहाकार माजवलाय तो खेळाडू म्हणजेच पप्पू पाडवी मैदानामध्ये. पप्पू पाडवी फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजाचा विचार केला रमेश श्रीवास्तव. पहिला चेंडू रमेश श्रीवास्तवच्या माध्यमातून फेकला गेला आणि या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अप्रतिम चेंडू, अप्रतिम सुरुवात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तो गोलंदाज सज्ज. हा चेंडू हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहू शकाल ट्रॅव्हल झालाय. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडूला पकडतोय, फेकतोय. पुन्हा एकदा धोका, पुन्हा एकदा चुकीचं टायमिंग आणि पप्पू पाडवी नावाचा फलंदाज मैदानातून माघारी. तर नक्कीच यावेळी दिस कुठला गेला असेल, तर दिस तो गेलाय ज्या मैदानांवर हा पप्पू पाडवी नावाचा फलंदाज नेहमी मालिकावीरचा ट्रॉफी घेत असतो. कारण की यावेळी रमेश श्रीवास्तवनं बोलती बंद केली आहे, फलंदाजाला बाद केलाय. धावचीच्या स्वरूपात हादरा बसला गेलाय या फलंदाजी करणाऱ्या कोपरोली संघाला. पप्पू पाडवी बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये शैलेश पाटील फलंदाजी करण्यासाठी सज्ज. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला रमेश श्रीवास्तव पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला बाद करण्यात यश आलं यष्टीरक्षकाला. अप्रतिम यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना मुकेश शेलटकर आपल्याला पाहायला मिळेल, जो संघाचा संघनायक असेल आणि तो यावेळी आपण पाहू शकाल चांगली भूमिका निभावताना या सामन्यासाठी. गोलंदाज रमेश श्रीवास्तव पुन्हा एकदा सज्ज. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बलवली विलेज एंड कडून गोलंदाजी. समोर फलंदाज नौका खेळाडू शैलेश पाटील, त्या खेळाडूचं नाव. क्षेत्ररक्षणाची विरचना आपण पाहिली तर 5 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि उर्वरित खेळाडू नक्कीच आतमध्ये. हा चेंडू अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू, अपील केली जाते, मात्र अपिलीला पंचांचा होकार नसणार आहे. तर यावेळी पंचांना गुमराह करण्याची
गुमराह करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच तितकेच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू देखील निर्धाव. 5 गडी बाद 15 या अवस्थेवर फलंदाजी आपल्याला कोपरळी संघाकडून पाहायला मिळेल. दयनीय अवस्थेत मोठे फटके दाखवावे लागतील आपल्या संघासाठी. अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू, यावेळी फलंदाज बाद. बाद झालाय फलंदाज, बाद व्हावं लागलं शैलेश पाटील नावाच्या फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश दळवी फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. तर वारंवार फलंदाजाच्या विकेट संपादन केल्या जात आहेत या बलबली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ पहिल्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून दाखवून देत आहेत. मात्र झालंय काय या कोपरळी संघाला, असे प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा मैदानामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, अपील केली गेली होती मात्र फसणार नाहीये कारण की एज लागली नाहीये, संपर्क झाला नाहीये. तर यावेळी एक भोपला पुन्हा एकदा फलंदाजच्या रखाड्या बॉक्स मध्ये जमा होताना जयेश दळवी पहिला चेंडू निर्धाव खेळतोय, दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. तर गोलंदाज रमेश श्रीवास्तव आपली नजाकत आणि आपली ताकद दाखवण्यासाठी पुन्हा एकदा हा चेंडू, अप्रतिम फटका ऑन साइड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडूला पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत दोन फलंदाज एक धाव चोरतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला गेला कारण की इथून जाणून चुकलेत. आपल्या विकेट्स यावेळी आपण गमावल्यात, तर इथून वाचून खेळण्याचा प्रयत्न. चौथं षटक देखील समाप्त. 4 षटकानंतर धावसंख्या फलकावर नजर टाकली तर 16 या धावसंख्येवर अजून देखील जिवंत फलंदाजी कोपरळी संघ. कोपरळी संघाच्या 16 धावा असताना विकेटचा विचार केला तर 6 विकेट्स यावेळी गमावल्यात या कोपरळी संघानं. 6 विकेट्स गमावल्या जात आहेत. त्याच्यानंतर मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली. तर संधी देऊया पुन्हा एकदा आपल्या डीजे मास्टरला. तर याच्या पुढचा सामना असणार आहे. एका बाजूला अदई संघ आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला चिंदड संघ. तर दोन्ही संघाचे संघनायक ही इनिंग संपल्यानंतर आपली उपस्थिती आपण दाखवायची आहे. आपण यायचं मंचावरती नाणेफेकीच्या कौलासाठी. तर चौथं षटक समाप्त झालंय. 4 षटकानंतर धावसंख्या फलकावर नजर टाकल्यामुळे 16 धावा पाहायला मिळतील. मात्र या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं असेल या कोपरळी संघासाठी, कारण की धावा आल्या तर हा सामना चुरशीचा होईल यातील मात्र शंका नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल निलेशला. निलेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय मात्र थोडासा लाईन विस्कलित झालाय. दिशा भटकताना गोलंदाज. हा चेंडू पंचांकडून अवांतर घोषित केला जातोय. 1 धाव मिळेल संघाला. एका धाब्यानं संघ पुढे जाईल यात काही मात्र शंका नाहीये. संघ जाऊन पोहोचलाय या अवांतरच्या एका धावेच्या मदतीनं 17 वरती. 17 धावा धावसंख्या फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. हा चेंडू फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धाव घेतोय, चेंडूला पकडतोय. अप्रतिम झेल. पुन्हा एकदा फलंदाजाच्या खेळीचा अंत. तर नक्कीच मनात काय घडत असेल यावेळी कोपरळी संघाच्या. तर मनात घडत असेल की हा तरी फलंदाज किमान 2 षटकार लावू दे आणि आमच्या संघाच्या धावा होऊ देत. मात्र तसं होणार नाहीये कारण की गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती आपली ताकद दाखवली आहे. तर यावेळी या फलंदाजाला आपली ताकद दाखवावी लागेल आणि मोठे फटके दाखवावे लागतील, तरच हा कोपरळी संघ आपल्या संघाच्या जास्त धावा जमावू शकेल.
गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. हा चेंडू अप्रतिम फटका, अप्रतिम ड्राईव्ह, चेंडूला भिडकावलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू फरार. आम्ही कोपरोलीकर आणि आमचा ब्रँडेड षटकार. तणखीचा फलंदाजाचा विचार केला रोशन पाटीलनं या शेवटच्या क्षणी षटकार धावलाय. अप्रतिम फलंदाजी, 7 चेंडूवरती 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. अजून देखील जिवंत फलंदाजी दाखवण्यासाठी तयार झाला आहे फलंदाज. सलामीला गेलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल रोशन पाटील. हा चेंडू अप्रतिम फटका, चेंडूला टोलवला गेलाय ऑन साइड क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरीचा प्रयत्नात आपण पाहू शकाल तर यावेळी दुसरीच्या प्रयत्नात बाद व्हावं लागलाय फलंदाजाला. पुन्हा एकदा चुकीची रनिंग बिटवीन द विकेट, धावचीतच्या स्वरूपात बसलेला अजून एक खतरा. तर यावेळी आपण पाहू शकाल बाद झालाय, एक धाव चोरली, त्याच्यानंतर दुसरीचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र बाद व्हावं लागलं कारण की रनिंग बिटवीन द विकेट खराब असल्या कारणास्तव. तर नक्की दुसरी धाव घेण्याची गरज होती का? तर नक्कीच गरज होती दुसरी धाव घेण्याची, कारण की आपला सलामीवीर फलंदाज म्हणजेच रोशन पाटील, तर हा रोशन पाटील चांगली फलंदाजी करेल यात काही मात्र शंका नाहीये, असा आत्मविश्वास असेल या गोलंदाज या बाद झालेल्या रुपेश नावाच्या फलंदाजाकडे. रोशन पाटील आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक करेंटवरती निलेश गोलंदाजी मार्फत. हा चेंडू अप्रतिम फटका, लावण्य सौंदर्य दीपक फटका, नेत्र दीपक फटका, चेंडू फरार. आम्ही कोपरोलीकर आणि आमचा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच फलंदाजांनी यावेळी आपल्या संघासाठी नक्कीच चांगले दिवस आणलेत, कारण की पुन्हा एकदा षटकार दाखवलाय फलंदाजानं. 8 बाद 30 या अवस्थेवर फलंदाजी मैदानामध्ये. विचार केला चेंडूंचा तर आपल्याला पाहायला मिळेल यावेळी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चेंडू फेकायचा मैदानामध्ये स्पर्धेचे आयोजक आपण दखल घ्यायची आहे. चेंडू हरवला गेलाय कारण की चेंडू मध्ये आपण, तर नक्की चेंडू आलाय यावेळी. अप्रतिम फलंदाजी, फलंदाज रोशन पाटीलच्या माध्यमातून 3 षटकाराच्या मदतीने मैदानामध्ये फलंदाजी करतोय हा फलंदाज. 9 चेंडूवर 22 धाबांची खेळी या फलंदाजच्या माध्यमातून. तर नक्कीच सलामीवीर फलंदाज कशा प्रकारचा असावा हे दाखवून दिलं या रोशन पाटील नावाच्या फलंदाजानं. 8 गडी बाद होत असताना देखील आपलं स्थान मैदानामध्ये टिकवून ठेवलं या खेळाडूंना, आणि यावेळी शेवटच्या क्षणी मात्र हाणामारी करताना दिसून येतोय रोशन पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय ऑफसाइड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र अवाक्याच्या बाहेर, चेंडू फरार. 4 धावांसाठी चमत्कारी चौकार. धन्यवाद डीजे. तर यावेळी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा चौकार. शेवटच्या षटकामध्ये मात्र नक्कीच हाणामारी होतीये या फलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ, फलंदाज रोशन पाटील आपली आग दाखवतोय. मित्रांनो, ज्या प्रकारची चमक शिवबा राजाने दाखवली होती, त्याच्या तलवारीने दाखवली होती, तशीच चमक मात्र यावेळी मोठी अपील लेग बिफोरच्या अपील मध्ये सापडला गेलाय, लेग बिफोरच्या अपील मध्ये अडकला गेलाय. शेवटच्या क्षणी या फलंदाजाला बाद केलं निलेश पाटीलनं. षटक देखील समाप्त, 5 षटकांचा खेळ समाप्त. यावेळी 5 षटकानंतर धावसंख्या फलकावर नजर टाकली तर पहिल्या सेशन मध्ये 34 धावा धावसंख्या फलकावर, 35 धावा ची गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये. तर यावेळी नाणेफेकीच्या कौलासाठी विनंती करेन भातानपाडा संघाचा संघनायक आणि वशनी संघाचा संघनायक आपण यायचं आहे नाणेफेकीच्या कौलासाठी. तर यावेळी पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धामध्ये धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय मी यावेळी रोशन पाटील याच्याकडे. तत्पूर्वी सत्कार समारंभाकडे आपण बोलूया. तर नक्कीच हरिश्चंद्र दादा चौधरी वलवली यांचा सत्कार समारंभ आमच्या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पार पाडला जाईल. तर विनंती करेन दादांना आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे.
हरिचंद्र दादा चौधरी यांचा सत्कार समारंभ पाहू शकाल. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार समारंभ थाटा मातानं या स्पर्धेचं औचित्य साधून पार पाडला जातोय. फोटो सेशनचा कार्यक्रम पाहू शकाल. प्रवीण शेत्रे या स्पर्धेसाठी त्यांचा देखील मोठा हातभार असणार आहे. तर यावेळी दुसरे अतिथी मान्यवर आपण पाहू शकाल अर्जुन दादा काथारा. पडला जातोय त्यांनी देखील स्वीकार करायचा त्याचा. स्पर्धेच्या आयोजकांना विनंती. तर नक्कीच धर्मदत्त काकडे आपण यायचं मंचावरती. त्याच्यानंतर गणू शेठ आदई आपण देखील कुठे असाल तर आपण देखील यायचंय. त्याच्यानंतर के के कडव टेंबोडे आपण कुठे असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मंचावरती या. कारण की आपली जागा इथं तिथं नसणार आहे. आपली जागा आमच्या मनामध्ये असणार आहे. आपली जागा आमच्या या मंचावरती असणार आहे. तर आपण या मंचावरती आणि या मंचाची शोभा वाढवा. दोस्ती चषक 2018चं पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर चला पुढचा सामना बातानपाडा संघ आणि वशनी संघ या दोन संघादरम्यान खेळवला जाईल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण या लवकर. स्पर्धेचा नियम आहे आपण पहिली इनिंग संपल्यानंतर, आधीच्या सामन्याच्या पहिली इनिंग संपल्यानंतर आपली उपस्थिती नक्कीच दाखवायची असते. तर आपण यायचंय. यावेळी बातानपाडा संघाचा संघनायक आलाय. वशनी संघ आपण आपली उपस्थिती दाखवा. चला वशनी संघ उशीर करू नका, लवकरात लवकर या. तर थँक्स एके. दोस्ती सोशल फाउंडेशन वैभव प्रतिष्ठान आयोजित दोस्ती चषक 2018चे सुवर्ण पर्व पाहतोय. सामना क्रमांक पहिला सामना नक्कीच पूर्वार्ध या ठिकाणी संपला गेलाय. 34 धावा धावफलकाच्या रकान्यामध्ये लागल्या. 35 धावांची या ठिकाणी गरज आहे जिंकण्यासाठी वलवली क्रिकेट संघाला. कशा प्रकारे गोलंदाजी ही भेदक होईल याकडे पूर्णपणे प्रेक्षक वर्गाचं लक्ष असेल. दोन्ही संघांचे तमाम पाठीराखे निश्चितच या पूर्णपणे मैदानाला वेळ देताना पाहू शकाल. ते सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून रोशन पाटील सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू लेटकर खेळण्याचा प्रयत्न, परफ्यूम डिलिव्हरी, सुगंधित देणारा हा चेंडू पाहिला. गोलंदाज रोहित मॅन. नक्कीच रोहित एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. ती मात्र गोलंदाजी या ठिकाणी रोहित पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदलला डायरेक्टली उचली घेतली. सुरेख चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज. त्यानंतरचा चेंडू शांत ठेवला जाते फलंदाजाला. सुरेख प्रभाने लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करताना या गोलंदाजाला पाहू शकाल. बाबूशा विचार केला, पहिला चेंडू उचली घेतली, दुसऱ्या चेंडूचा विचार केला, खालवरचा प्रवास राहिलाय. व्हेरिएशन पूर्ण दाखवताना गोलंदाजीच्या मार्कवर रोहित पाटील, कोपरोली क्रिकेट संघाचा रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हीरा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळचा चेंडू बॅटची कडा होती. या ठिकाणी नितीन पाटील यष्टीरक्षक थोड्याशा चुका करतोय. तर पहिल्या ओव्हर मध्ये विकेटचं पतन होण्याची दाट शक्यता होती आणि ते मात्र झेल भूमिदान होताना पाहू शकाल. निश्चितच चांगल्या प्रमाणे गोलंदाजीचं आकलन करताना रोहितला पाहू शकाल. लगातार 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकताना आपण कोपरोली क्रिकेट संघाचा गोलंदाज रोहित पाटील जणू काय आगीचे गोले फेकतोय की काय असा परिचय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून देताना पुढची पेशकश. यावेळचा चेंडू सुरेख लाईन आणि लेंथ मध्ये टाकला जातोय रोहितच्या माध्यमातून. लगातार 4 चेंडू, चतुर्थ डिलिव्हरी नक्कीच चांगल्या प्रमाणे हाताळताना गोलंदाज रोहितला पाहू शकाल. निश्चितच कोपरोली क्रिकेट संघ ज्यावेळी फलंदाजी करत असताना 2 धावेवरती 2 फलंदाजांची नांगी तोडली होती वलवली क्रिकेट संघानं. जशा तसं उत्तर दिलं जात आहे, ईट का जवाब पत्थर से, तशा प्रकारचा खेळ इथे मात्र दाखवला जातोय. कुठेतरी क्रिकेटचा विजय होताना पाहू शकाल या नक्कीच सामन्या दरम्यान. आणि पहिल्या सत्रामध्ये सुद्धा पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 चेंडू निर्धाव टाकले गेले होते गोलंदाजीच्या माध्यमातून. तशाच प्रकारे गोलंदाजी करताना रोहित मॅन
रोहित पाटील सुंदर गोलंदाजी करतोय. इथे मात्र निश्चितच चुका केल्या जात आहेत. तू मैं आखो में इशारा केला गेला. फुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. इथे मात्र जेल चालला जातोय, जेल सुटला जातोय. कोपरोली क्रिकेट संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर बिनगडी बाद वलवली क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 1 या धावसंख्येवर. तर नक्कीच रोशन थोडस थांबवेल. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो ते आपले प्रमुख अतिथी मान्यवर आपण पाहू शकाल त्यांची उपस्थिती आपल्याला यावेळी जाणवते आहे. तर नक्कीच महादेव दादा मते नगरसेवक त्यांच्या समूहात आपण पाहू शकाल रवींद्र दादा पाटील टेंभोडे तर यांचं यावेळी आगमन झालंय. त्यांच्या समूहात आपण पाहू शकाल के कडव देखील यावेळी उपस्थित झालेत आपल्या मंचावरती. तर या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या सत्कार समारंभाकडे आपण नक्कीच वळूयात. त्याच्यानंतर राजेशदादा पेटकर आपण कुठे असाल तर आपण देखील आमच्या मंचावरती या आणि या सामन्याचा आपण मंचावरून आनंद घ्या अशी विनंती आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. ओटू रोशन. नक्कीच क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत त्या सर्व अतिथीगणांना विनंती करतो या पण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. पहिल्या षटकाची हाताळणी केली गेली. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दादागिरी प्रस्थापित केली रोहित पाटील. मी कर्णधार आहे, नक्कीच कर्णधार कशा प्रकारे कामगिरी करतोय याचं जीत जागतं उदाहरण मूर्तिमंत प्रतीक रोहित पाटीलने दाखवलं. येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळीचा चेंडू सुरेख प्रकारे नक्कीच टोलवला जातोय. निश्चितच फलंदाजीच्या मार्कवर मुकेश शिलेटकर या फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्येची द्वारकामाई धावसंख्या आकार घेणार संघ जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. चांगल्या प्रमाणे गोलंदाजीचं आकलन केले जाते. मात्र सामना असणारे 5 षटकांचा जेव्हा सामना असतो कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता फलंदाजामध्ये असते. कुठल्याही क्षणी सामना आपल्या बाजूने झोकवण्याची क्षमता ही गोलंदाजामध्ये असते. ती दादागिरी आज कोण प्रस्थापित करेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये हुकूमत कोण गाजवेल. हुकूमत जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरेवरती सुद्धा मित्रांनो ताज असता. तो आज ताज पहिल्या सामन्यादरम्यान कोण आखेल. एका बाजूला कोपरोली, दुसऱ्या बाजूला वलवली. या दोन संघांच्या दरम्यान रायगड मधील 2 दिग्गज संघ आमने सामने. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय. यावेळचा चेंडू प्रहार केला जातोय. भवानी अशी तलवार शुभाने केला वार. इथे मात्र गोलंदाज जयसा चेंडू फलंदाजाने केला वार. चेंडू सीमा पार षटकार. नक्कीच या ठिकाणी रुसलेली धावसंख्या इथे मात्र पूर्णपणे हास्यास्पद वातावरणामध्ये पूर्णपणे रोमहर्षक वातावरणामध्ये जाऊन पोहोचवतीये ती वलवली क्रिकेट संघाला. फलंदाजीच्या मार्कवर अजिंक्य या फलंदाजाला पाहू शकाल. अनेक स्पर्धेमध्ये वलवली क्रिकेट संघाने अजिंक्यपद जिंकले. त्याचा पूर्णपणे हिरोपंथी गाजवणारा हा असतो क्रिकेटर. निश्चितच वलवली क्रिकेट संघाचा ध्रुव तारा म्हणून ज्याला ओळखले जाते. वेल फिनिशर बुमबुम साइड फलंदाजी करताना आपण अजिंक्यला अनेक वेळा पाहिलाय. धावसंख्या धाव फलकावर 8 धावा धाव फलकावर. गोलंदाज सज्ज झालाय जयेश गोलंदाजीच्या माध्यमातून पुढचा चेंडू टाकला जातोय. यॉर्कर सेवार विरोधी पे शिकार या ठिकाणी चुकी करतोय. निश्चित डायरेक्टली हिट झाली असती तर पक बाधा फलंदाज रनआउटचा शिकार झाला असता. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. इथे मात्र नशिबाची साथ आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी वलवली क्रिकेट संघाच्या बाजूनं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 धावा या धाव फलकामध्ये लागल्या जात आहेत. 2 फलंदाजांमध्ये सुदर्शन कानमंत्र दिले जात आहेत, सजेशन दिले जात आहेत ही कशा प्रकारे आखणी केली जाईल, कशा प्रकारे रणनीत्या आखाव्यात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. त्या रणनीत्या ते डावपेच इथे मात्र आखले जात आहेत. दोन्ही संघांच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. आले बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जयेश. यावेळचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला चेंडू टोलवला जातोय. चेंडू जाईल 1 बम सीमा पार दणकट चौकार.
राष्ट्रवादीचे. याच दरम्यान आपण पाहू शकाल पुन्हा एकदा आपले अतिथीगण यावेळी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. राजेश दादा काकडे आदई त्यांच्या समेत प्रकाश दादा गडगे, त्याच्यानंतर गणेश दादा चौधरी. आपण यावेळी इथे आलात तर आपली उपस्थिती आमच्या मंचावरती प्रार्थनीय असणार आहे. आपण या, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मंचावरती या. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आमच्या मंचावरती मंगेश दादा भोपी आदई यांचं देखील आगमन झालंय. या दोस्ती चषक 2018च्या पहिल्या पर्वामध्ये त्यांचं देखील सरचे स्वागत करतोय. नक्कीच येणारे चेंडू असतील 18 जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आहे. चांगल्या प्रमाणे या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका बजावताना सुदर्शन दादा पाटील तारा एक जबरदस्त गुणलेखन पाहू शकाल. मात्र कोपरोली क्रिकेट संघाचा विचार केला नक्कीच समालोचक क्षेत्रामध्ये को कॉमेंटेटर मंगेश फडकेला उल्लेख नक्कीच जाणली जाते. त्यानंतर वलवली संघाचा विचार केला निश्चितच आमचे नक्कीच सत्यवान सर मात्रे, नक्कीच मेघनाथ सर मात्रे यांची नक्कीच को कॉमेंटेटर म्हणून निश्चितच पूर्णपणे रायगड आणि ठाण्यामध्ये पूर्णपणे गणना केली जाते. त्यांचं स्वागत असेल. यावेळचा चेंडू प्रहार केला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर 6 षटकार. नक्कीच धावांची रणमशीन ज्याला ओळखलं जातं, ज्याला म्हटलं जातं तो अजिंक्य जबरदस्त गोलंदाजी करतोय. मात्र या ठिकाणी तितकीच चांगली फलंदाजी पाहिली आपण. मात्र मागच्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रमाणे गोलंदाजी केली होती. पंचांचा इशारा आलाय. निश्चितच वाईटचा 2 नामवंत पंच पाहू शकाल. देवराज म्हस्कर आणि संतोषजी म्हस्कर यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका इथे मात्र बजावली जाते. यावेळचा चेंडू फलंदाजापासून तो असा दूरवरचा प्रवास राहिलाय. चांगल्या प्रमाणे व्हेरिएशन दाखवली जाते. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून निश्चित रोहितला जेव्हा जेव्हा मोठा फटका बसला जातो तेव्हा तेव्हा कमबॅक करण्याची क्षमता सुद्धा या निश्चित गोलंदाजामध्ये आम्ही अनेक वेळा पाहिली आहे. निश्चित उंचीचा पूर्णपणे वापर करतोय, खांद्यांचा पूर्णपणे वापर करताना मजबूत खांद्याचा गोलंदाज रोहित पाटील आपण गोलंदाजीच्या मौल्यावरती पाहू शकाल. सायकला फलंदाजीच्या मार्कावर अजिंक्य. दुसऱ्या बाजूला मुकेश पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 धावा धाव फलकावरती. यावेळचा चेंडू हवेमध्ये पाहू शकाल. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे मात्र निश्चितच झेल सोडला जातोय. हा झेल कोणाचा सोडलाय? झेल सोडलाय निश्चितच अजिंक्यचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते. निश्चित देवच्या नाईट स्पर्धेमध्ये निश्चितच पूर्णपणे तारण बनणारा एक विस्फोटक फलंदाज, एक वेल फिनिशर, बुमबुमची भूमिका बजावणारा अजिंक्यचा झेल सोडलाय. येणाऱ्या मागच्या षटकामध्ये निश्चितच मागणी ठरेल ती कोपरोली क्रिकेट संघाला. या ठिकाणाहून चांगली गोलंदाजी करणं अतिशय गरजेचं असणार आहे. यावेळचा चेंडू चांगल्या प्रकारे गोलंदाजीची हाताळणी केली जाते. रोहितच्या माध्यमातून धावसंख्येला स्थगिती. शुभ आकडा 21 धावा या धावफलकाच्या रकान्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. मात्र अजूनपर्यंत मोठा संघर्ष करायचा आहे. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. यावेळी सावधगिरीचं क्रिकेट दाखवले जाते निश्चितच फलंदाजीच्या माध्यमातून. खरं सुदर्शन विचार केला बचेंगे तो लढेंगे. हा नक्कीच सावधगिरीचं क्रिकेट दाखवताना वलवली क्रिकेट संघाला पाहू शकाल. अनेक वेळा हे दोन संघ आमने सामने आले. निश्चितच आदई सर्कलच्या मैदानावर सुद्धा या दोन संघाला आपण खेळताना पाहिलं होतं. सुपर ओव्हरचा सामना सुद्धा त्या ठिकाणी नक्की झाला होता. तो सुद्धा टाय होताना पाहिला होता आदई सर्कल वरती. ते दोन दिग्गज संघ आज आमने सामने पाहतोय. यावेळी सुरेख प्रकारे गोलंदाजी टाकली जातीये. डायरेक्ट लीड झाली असती तर अजिंक्य या ठिकाणी रनआउटचा शिकार झाला असता. तोपर्यंत चांगल्या प्रमाणे चित्तीची दौड लेग बाईच्या स्वरूपानं या ठिकाणी 2 धावा कुठल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 18 चेंडूंच्या खेळीनंतर वलवली क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये बिनगरीबात 24 धावा धावफलकावर. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून पेश केला जातोय. शिवकालात नांदत होती सुखात सारी प्रजा.
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. निश्चितच शिवगीत इथे मात्र पेशकश केली जात आहेत. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. संघ जाऊन पोहोचतो 24 या धावसंख्येवर. निश्चित या ठिकाणी आमचे मित्र समीर पाटील यांच्याकडून प्रति षटकारासाठी वलवली क्रिकेट संघाला 300 रुपयाची या ठिकाणी धनराशी असणार आहे. षटकार मारलेल्या फलंदाजाला या ठिकाणाहून बक्षीस स्टार्टिंग होतीये, सुरुवात होतीये. मात्र षटकार ठोकेल का? अप्रतिम गुणलेखकाची भूमिका बजावताना सुदर्शन पाटील तारा नक्कीच आमचे मित्र सुरेख प्रकारे पूर्णपणे गुणलेखकाची भूमिका बजावताना पाहू शकाल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धाव्यांची दरकरार ती वलवली क्रिकेट संघाला. हे टर्निंग पॉइंट षटक असणार आहे. मात्र ते टाकण्यासाठी गोलंदाजाचा इस्तेमाल, गोलंदाजाचा वापर कोपरोली क्रिकेट संघाच्या माध्यमातून केला जातोय. तो गोलंदाज शैलेशला पाहू शकाल. पापडीचा पाडाच्या मैदानावरती निश्चितच लगातार 3 विकेट घेणारा हाच तो विश्वघातक गोलंदाज शैलेश या गोलंदाजाला पाहू शकाल. कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद असणारा हा गोलंदाज शैलेशला पाहू शकाल. यावेळचा चेंडू प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे मात्र चेंडूची अडवणी केली गेली. इथे मात्र रनआउटचा धोका होता. धोका टळला जातोय. तोपर्यंत मिल्खा सिंग सारखी दौड, हुसेन बोल सारखा रनअप या दोन फलंदाजांमध्ये पाहू शकाल. चित्तेची दौड चांगल्या प्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहू शकाल. धावसंख्या धाव फलकावरती आकार घेणार संघ जाऊन पोहोचतोय 26 धाव फलकावर. पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहिली जाते. जो प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतोय त्या सर्वांचं मी रोशन पाटील शिरवली, बाबूशाह आणि एके आपलं सहर्ष स्वागत करतोय. पुण्याचा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेचा चेंडू पाहू शकाल मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवण्याचा प्रयत्न पाहिलाय. तोपर्यंत 1 धावेचा गनिमिकावा खेचला जातोय. चुकीची फेकी बॅकअप रोशन पाटील यांच्या माध्यमातून दिलं जातोय. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट, धावसंख्येची गुंतवणूक, धावसंख्येचा रणगाडा, धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 27 धाव फलकावर. येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. यावेळचा चेंडू पाहू शकाल. पुन्हा एकदा तो रिप्ले या ठिकाणी निश्चितच चांगला फटका. इथे मात्र 4 धावांचं चांदणं शिंपलं जात आहे फॉर रन्स. निश्चितच भवानी याची तलवार शुभ न केला बार. इथे लगावला जातोय दणदणीत चौकार. ओहो सुरेख फटका, चांगले फटकेबाजी, सामना फिनिश, वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर. बुम बुम साई फलंदाजी ते मात्र अदा करताना अजिंक्यपद जिंकण्याची